Let's start from our next subtopic of our environmental management, that is the solid waste management. First, we will see what is meant by solid waste, and then in second part we discuss about how we can manage that solid waste or any other waste from the environment. Okay, now first see from the question, that is what is meant by pollution. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पोल्युशन आहे आपल्याला डिफरंट टाइपचे पोल्युशन्स माहिती, जसं की सॉइल पोल्युशन असेल, वॉटर, एअर पोल्युशन, नंतर साऊंड पोल्युशन, हे सगळं. पोल्युशन एक्झॅक्ट काय आहे, व्हॉट इज मीन बाय पोल्युशन? देयर आर द डिफरंट टाइप ऑफ पोल्युशन्स डिपेंडिंग ऑन द environment, or pollution is occurred on which situation. That is, pollution is basically the contamination of natural environment that can be harmfully affect on ecosystem. पोल्युशन काय की नॅचरली जे काही इन्व्हायरमेंट आहे, जसं की आपण एअर पोल्युशन म्हटलं की नॉर्मली जेवढे काही गॅसेस आहेत तर त्याचं पर्सेंटेज, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे फिक्स आहे. पण त्यामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढलं, तर जे काही नॅचरल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतो. मग फक्तच डिस्टर्बन्स होतो का? तर नाही, त्याचा जो इफेक्ट आहे पोल्युशनचा, तर तो सगळ्या इन्व्हायरमेंट वरती होतोच. तिथं राहणारे जेवढे काही सजीव गोष्ट म्हणजे लिव्हिंग थिंग्स असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, यावरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. म्हणजेच काय, तर त्याचं कॉन्टॅमिनेशन होतं. जे काही नॅचरल इन्व्हायरमेंट आहे इज कॉन्टॅमिनेटेड by that pollutant, and these factors which are affected or which are harmful to the ecosystem we call as a pollution. प्रदूषण म्हणजे आपण त्याला पोल्युशन म्हटलं की पोल्युशन काय आहे की जे नॅचरल इन्व्हायरमेंट आहे त्याला वेगवेगळ्या डिफरंट मेथडनं ते त्याला अफेक्ट करत असतं. आणि अफेक्ट करतंय म्हणजे काय की त्याला अपोज करते, त्याला कॉन्टॅमिनेशन करते, त्यामध्ये भेसळ करण्यासारखं आहे. पण याचा इफेक्ट तिथं राहणारे जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सगळे प्लांट, सगळे अॅनिमल, यावरती तर त्याचा परिणाम होतोच. पण जेवढे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, जसे की तुम्ही पाहता की ताजमहल आहे, की त्या पोल्युशनचा इफेक्ट त्या ताजमहल वरती पडतोय, की त्याच्यामुळे त्याला असे खळगे पडायला लागले. बरोबर, तिथलं जे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण आहे, त्याचं इंडस्ट्रियलायझेशन हे खूप जास्त झाल्यामुळं त्याचा इफेक्ट त्या थिंग्स वरती पडतोय. म्हणजे जेवढे काही इकोसिस्टीम आहे आपली, जेवढी परिसंस्था आहे, या सगळ्यांना या पोल्युशनचा इफेक्ट होत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन, in which different ways do our surroundings get polluted? म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढ्या काही गोष्टी आहेत, जे काही सराउंडिंग्स आहे, या सराउंडिंग मधल्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या की त्याच्यामुळे पोल्युशन होतं? तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये लिहू शकता. आता पहा, एअर पोल्युशन आहे, मग एअर पोल्युशन होतं कशामुळं? तर द फर्स्ट थिंग, डिफॉरेस्ट्रेशन, बरोबर ना, जे काही वृक्षतोड होते त्यामुळे होते. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन आहे, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, याच बरोबर डोमेस्टिक वेस्ट, घरगुती जो काही कचरा आहे, यामुळे सुद्धा पोल्युशन होतं. बरोबर. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, की ज्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, मेडिकलच्या सिरिंज असतील, सलाईन्स बॉटल असेल, सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल. इथे तुम्हाला पिक्चर मध्ये वेगवेगळे फोटोज तुम्ही पाहू शकता. पहा, हे सगळं काय आहे तर सॉलिड वेस्ट आहे. त्यानंतर बायोलॉजिकल वेस्ट, बायोलॉजिकल वेस्ट मध्ये याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स म्हणजे बायोटिक फॅक्टर्स येतात, की त्याच्यामध्ये ॲनिमलचं वेस्ट असेल, डेड प्लांट्स आणि डेड ॲनिमलचं वेस्ट असेल, किंवा इतर पालापाचोळा वगैरे, हे सगळं. त्यानंतर सॉलिड वेस्ट, बरोबर, या सॉलिड वेस्ट मध्ये वेगवेगळे कंपोनंट्स यामध्ये येतात. याहीपेक्षा वेगळा आन्सर तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये लिहू शकता. लक्षात येते? म्हणजे फर्स्ट पाहता सॉलिड वेस्ट हे काय, एक तर पोल्युटंट आहे, बरं, की ज्याच्यामुळे इन्व्हायरमेंटचं पोल्युशन होते. पण या अगोदर आपण हे पाहणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन बाय पोल्युशन अँड विच आर द डिफरंट वेज डू आवर सराउंडिंग्स गेट पोल्युटेड. ओके, then next move over next point. We see in the picture what is the difference between these two picture. That is first one, here is the several solid and are spread over that surface, while in the B picture is the clean surface. Okay, now what is main difference between what we see in the two pictures along sides? काय दिसतंय तुम्हाला या दोन पिक्चर मध्ये? पहा, फर्स्ट मध्ये सगळा कचरा आहे जो सॉलिड, म्हणजे याला आपण घन कचरा सुद्धा म्हणू शकतो. बरोबर, सॉलिड, आपल्याला सॉलिड म्हणण्यापेक्षा घन जास्त टफ जात, त्यापेक्षा सॉलिड वेस्ट आपण इझिली बोलू शकतो. तर यामध्ये काय की जो काही कचरा आहे तर तो या वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतो. एक तर डोमेस्टिक वेस्ट असेल, मेडिकल वेस्ट असेल, बायोलॉजिकल वेस्ट असेल, किंवा इतर. मग
सेकंड मध्ये काय आहे की तो जो कचरा आहे तो सगळा क्लीन केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट शुड डू टू परमनंटली मेंटेन द कंडिशन्स इन द पिक्चर बी. जर फर्स्ट कंडिशन मध्ये जे काही सॉलिड वेस्ट आपल्याला दिसतंय, हे सॉलिड वेस्ट सगळं क्लीन केलेलं आहे. आपल्याला माहितीये हे जर असा कचरा असेल तर त्यावरती याच्यामुळे बसून जे काही डिफरंट बॅक्टेरिया, त्याची बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ शकते, याचा इफेक्ट हा शेजारी एन्व्हायरमेंट वरती होऊ शकतो आणि वेगवेगळे डिसीज त्यामध्ये स्प्रेड होऊ शकतात. बरोबर ना? डायरिया असेल, मलेरिया असेल, टायफॉइड, कॉलरा, अशा पद्धतीने. पण सेकंड जो पिक्चर आहे, क्लीन केल्याने याचा इफेक्ट काय होऊ शकतो, तर जे स्प्रेड होणारे डिसीज आहेत तर ते आपण थांबवू शकतो, किंवा जी काही दुर्गंधी पसरलेली, बॅड स्मेल त्या एन्व्हायरमेंट मध्ये पसरलेला आहे तो आपण स्टॉप करू शकतो. आणि आपल्याला माहितीये की क्लीन एन्व्हायरमेंट हे नक्कीच हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. बरोबर ना? पण हे जे सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय, हे परमनंटली जर आपल्याला हवं असेल तर आपण काय करू शकतो, तर ती जी तिथली जागा आहे तर ती व्यवस्थित रेग्युलरली क्लीन करणं आपण गरजेचं आहे. पण याहीपेक्षा वेगळं म्हणजे 3 आवर्स. 3 आवर्स माहितीये तुम्हाला? 3 आवर्स मीन्स रिसायकल, रियूज. बघा, 3 आवर्स इथे लक्षात आपण ठेवू शकतो. इन शॉर्टली, रिसायकल, रियूज अँड ओके. म्हणजे जो काही सॉलिड वेस्ट आहे, तर असे काही वेस्ट मटेरियल आहे की त्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतोय. बरोबर ना? रिसायकल त्यांना करू शकतोय. किंवा जर आपण पाहिलं की डोमेस्टिक वेस्ट आहे, या डोमेस्टिक वेस्टचा यूज जर आपण प्लांट साठी किंवा गार्डनिंग साठी जर फर्टिलायझर तयार करण्यासाठी यूज केला तर नक्कीच त्याचं रिसायकल होतं. आणि हे जे फर्टिलायझर आहे तर ते अतिशय महत्वाचे न्यूट्रिएंट फॅक्टर्स ते आपल्या प्लांट्सला प्रोव्हाइड करत असतात. किंवा हे सॉलिड वेस्ट, सपोज प्लास्टिक आहे किंवा पॉलिथिन आहे, तर त्यांचा रियूज आपण करणं गरजेचं, जेणेकरून हे जे सॉलिड मटेरियल इथं राहिलेलं आहे याचं प्रमाण आपण डिक्रीज करू शकतोय किंवा मिनिमाइज करू शकतो. ओके. नाव नेक्स्ट, आता पहा इथे छोटासा तुम्हाला व्हिडिओ दिसतोय. काय आहे हे, तर खूप जास्त म्हणजे लार्ज नंबर वरती, खूप जास्त अमाऊंट वरती जे सॉलिड वेस्ट आहे ते इथं साठलेले. आणि आपण पाहतो की आपल्या घरातील कचरा जरी कमी असला तरी ह्या प्रत्येक घरातला कचरा, प्रत्येक परिसरामधला कचरा जर एका ठिकाणी साठवला तर खूप मोठ्या प्रमाणावरती हा ढीग साठलेला असतो. आणि रिसेंट सब्जेक्ट जर तुम्ही बघाल की मोठे मोठे जे शहर आहेत, या शहराच्या ठिकाणी नदीच्या काठाची तिथं असे खूप मोठा असा परिसर असतो, तिथे ढीगच्या ढीग या सॉलिड वेस्टचे लागलेले असतात. मग हा जो सॉलिड वेस्ट आहे याच्यामध्ये आपण पाहतो की खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती पसरलेली असते, व्हायरसेस असतात, यामध्ये वेगळ्या प्रकारचा कचरा असल्यामुळे, म्हणजे मेडिकल मधला असेल त्याच्यामध्ये सिरिंज असतील, औषधाच्या बॉटल्स असतील, सलाईनच्या बॉटल्स असतील, यामध्ये बायोलॉजिकल वेस्ट असेल, प्लास्टिक वेस्ट असेल, तर याचा सगळ्याचा परिणाम त्या एन्व्हायरमेंट वरती खूप जास्त प्रमाणावरती होत असतो. देन मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ऍक्टिव्हिटीज. जे काही वेगवेगळं वेस्ट मटेरियल आहे, जास्त वेस्ट मटेरियल कुठून जनरेट होतं, तर आपल्या ज्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, आपण जे रेग्युलर जसं राहतो, खाणं पिणं किंवा वावरणं, या सगळ्यांमधून, आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मधून जो कचरा बाहेर पडतो, जे वेस्ट बाहेर पडतं, यालाच आपण काय म्हणतो, सॉलिड वेस्ट. जसं की चॉकलेटचं रॅपिंग पेपर असेल, बरोबर, आपल्या नोटबुकचे पेजेस असतील, बरोबर, रफ पेजेस असतील, किंवा घरातील कचरा असेल, पालेभाज्यांचा कचरा असेल, इंडस्ट्रीचं वेस्ट मटेरियल असेल. म्हणजे काय की वेगवेगळे असे मटेरियल्स त्याच्यामधून वेस्ट मटेरियल जनरेट होत असतात, जे की आपल्या रेग्युलर आपल्या ऍक्टिव्हिटीचे रिस्पॉन्सिबल असतात. आणि या सगळ्यांनाच म्हणून आपण काय म्हणतो, सॉलिड वेस्ट. तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, व्हॉट इज मीन बाय सॉलिड वेस्ट. That is, the many waste materials are generated through the various daily activities, and this is called the solid waste. Now, if these waste material are properly disposed, पहा, हे वेस्ट मटेरियल आहे ते प्रॉपरली जर डिस्पोज केले, डिस्पोज करणे म्हणजे काय, तर त्याची पर्टिक्युलर त्यांना केमिकल ट्रीटमेंट देऊन त्याची जर व्यवस्थित विल्हेवाट जर लावली, किंवा जे काही कंपाऊंड सबस्टन्स त्यामध्ये आहेत जे हजार्डस आहेत, या मटेरियलचं कन्व्हर्जन जर आपण सिंपल सबस्टन्स मध्ये केले, जे की इझिली डिकम्पोज होऊ शकतात, अशा मटेरियल मध्ये जर केलं, तर नक्कीच ह्या वेस्ट मॅनेजमेंटचा आपण तिथे अप्लाय करू शकतो, किंवा ह्या वेस्टचं मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थित डिस्पोजल आपण करू शकतो, जेणेकरून याचा जो इफेक्ट होणार आहे एन्व्हायरमेंटचा, तर तो आपण डिक्रीज करू शकतो.
then they can be a valuable source of energy. जर हे जे वेस्ट मटेरियल आहे की कचरा आहे सॉलिड फॉर्म मधला खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे, याला जर आपण व्यवस्थित डिस्पोजल केलं तर एक खूप मोठा एनर्जी सोर्स तो असू शकतो. तुम्ही पाहाल की जे काही हे एनर्जी सोर्सेस आहेत याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, बरोबर. तर प्लास्टिक असेल किंवा वाईन एनर्जी आहे किंवा इतर जे सॉलिड वेस्ट आहे त्यापासून असे आपण काही टेक्निक यूज करू शकतो का की ज्याचा यूज आपण एनर्जी जनरेट करण्यासाठी करू शकतो. बरोबर, तुम्ही बघाल की जे प्लास्टिक मटेरियल आहे तर ते इझिली डिकम्पोज होत नाही, बरोबर. त्याचं जर डिकम्पोजिशन आपल्याला करायचं म्हटलं किंवा ते बर्न करायचं म्हटलं तर खूप जास्त अमाऊंट मध्ये कार्बन डायऑक्साईड हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होत असतो. मग हा जर कार्बन डायऑक्साईड वाढला तर पुन्हा त्याचे प्रॉब्लेम आणखी क्रिएट होतात आपल्या एन्व्हायरमेंटला. ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल की ऍटमॉस्फिअरचं जे टेम्परेचर आहे तर ते वाढत जाते. मग आपण काय करू शकतो तर हे जे प्लास्टिक मटेरियल आहे याला जर आपण रिसायकल केलं, बरोबर, रिसायकल जर केलं आणि त्याचा यूज करून जर एनर्जी जनरेट करायचं म्हटलं तर नक्कीच याचा परिणाम म्हणून आपण इतर जी एनर्जी यूज करतोय ती आपण कमी करू शकतोय आणि एक एनर्जी सोर्स म्हणून त्याचा आपण यूज करू शकतो. देन करंटली solid waste is a serious worldwide problem as it causes both water and soil pollution. पहा, सुरुवातीच्या काळामध्ये हे जरी सॉलिड वेस्ट मटेरियल कमी प्रमाणामध्ये असलं तरी सुद्धा आता ही वाढती लोकसंख्या आहे, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इंडस्ट्रियलायझेशन, डिफॉरेस्टेशन अँड सेव्हरल फॅक्टर्स that are responsible for the increase in waste waste material or waste pollution, and this is the very serious worldwide problem. हा खूप मोठा एक सिरियस प्रॉब्लेम आहे की एवढा सगळा घन कचरा आहे, एवढं सगळं सॉलिड मटेरियल आहे, तर त्या सॉलिड वेस्ट मटेरियलला डिस्पोज करणं, बरोबर. आता डिस्पोज कसं करू शकतो आपण, त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आपण यूज करू शकतो की तो जो कचरा आहे एकतर त्याचं सेपरेशन करू शकतो म्हणजे जो इझिली डिकम्पोज होतोय, म्हणजे पहा घरगुती कचरा असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, बायोलॉजिकल वेस्ट असेल, तर या वेस्टचा आपल्याला पुनर्वापर आपण करू शकतो की त्याचा फर्टिलायझर तयार करून आपले जे काही गार्डन्स असतील, प्लांट्स असतील तर त्यांना आपण तो फर्टिलायझर प्रोव्हाइड करू शकतो. पण असे काही त्यामध्ये मटेरियल असतात जे की इझिली डिकम्पोज होत नाही किंवा ते डिस्पोज होत नाही, अशांना वेगळ्या केमिकल ट्रीटमेंट आपण वापरू शकतो किंवा त्या सॉलिड वेस्टचा रियूज करून त्याचा रिसायकल करून वेगवेगळे अदर मटेरियल तयार करू शकतो किंवा त्याचा एक एनर्जी सोर्स तयार करू शकतो. या सॉलिड वेस्ट मुळे काय होतं, एकतर दोन प्रकारचे पोल्युशन होऊ शकतात. फर्स्ट म्हणजे वॉटर पोल्युशन अँड सेकंड इज द सॉइल पोल्युशन. आता वॉटर पोल्युशन कसं होतं तर हे जे सॉलिड मटेरियल आहे हे सॉलिड मटेरियल जर वॉटरच्या रिसोर्स मध्ये डिस्पोज केलं तर मात्र खूप जास्त प्रमाणावरती यामुळे वॉटर पोल्युशन होतं. तुम्ही बघाल की जे प्लास्टिक मटेरियल आहे किंवा इतर जे सॉलिड वेस्ट आहे ते जर पाण्यामध्ये सोडलं वाहत्या पाण्यामध्ये तर ते तसंच त्या पाण्यावरती फ्लोट होतं. याचा परिणाम तिथलं जे अक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स आहे, अक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स वरती खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती होत असतो की त्यांना सनलाईट मिळणार आहे तर तो सनलाईट मिळत नाही किंवा या सॉलिड वेस्ट मध्ये जर हजार्डस इलेमेंट्स असतील, बरोबर, जर की हार्मफुल गॅसेस असतील, मटेरियल असेल जसं की मर्क्युरी असेल, कॅडमियम, असे जर मटेरियल असतील तर तिथल्या अक्वॅटिक ॲनिमलच्या बॉडीमध्ये ते एंटर करू शकतात आणि त्याच अक्वॅटिक बॉडी मधून सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करू शकतात. त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या नर्वस सिस्टीम वरती होत असतो. ऑल्सो इट अफेक्ट ऑन दी सॉइल पोल्युशन. हा जो सॉइल वेस्ट आहे याचा परिणाम सॉइल वरती सुद्धा होऊ शकतो की त्याची जी फर्टिलिटी आहे तर ते डिक्रीज होते, ज्यामुळे होणारे जे क्रॉप्स आहेत तर जे मिळणारे जे क्रॉप्स आहेत त्यावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. So this is the solid waste and how we can dispose that solid waste, how we can convert that solid waste is into a different energy form, and this is the most worldwide problem and it is causes the water as well as soil pollution. Also this solid waste cause air pollution. How they can cause air pollution? That burning of that solid waste, it generates large amount of hazardous gases and they are mixed in the atmosphere, that the carbon dioxide, carbon monoxide or sulfur dioxides, and they cause rain, acid rain or other effects
पहा, हे तर आपण पाहिलं की जे काही सॉलिड वेस्ट आहे, या सॉलिड वेस्ट मुळे वॉटर आणि सॉइल पोल्युशन तर होतच, याचबरोबर एअर पोल्युशनही होतं. ते कशा पद्धतीनं, तर यातले जे काही सॉलिड वेस्ट मटेरियल आहे, हे जर बर्न केले तर याच्यामध्ये खूप जास्त अमाऊंट मध्ये जे काही एअर पोल्युशन आहे, एअर पोल्युटंट आहेत, तर ते ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होऊ शकतात. की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड, हे वेगवेगळे डिफरंट गॅसेस ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होऊन एअर पोल्युशन सुद्धा यामध्ये होऊ शकतं. आता पहा, नेक्स्ट इथे छोटासा अॅनिमेटेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की जे काही वेस्ट मटेरियल आहे, त्या वेस्ट मटेरियलचा आपण डिस्ट्रीब्युट कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे 3 फॉर्म मध्ये तुम्ही करू शकता की जे सॉलिड मटेरियल आहे, की ज्यातले काही मटेरियल आहे की जे तुम्ही पुनर्वापर त्याचा करू शकता, रियूज करू शकता. बरोबर, हे मटेरियल तुम्ही सेपरेट करणं गरजेचं आहे. यामध्ये असलेलं जे काही बायोलॉजिकल वेस्ट मटेरियल आहे, जसं की झाडांचा पालापाचोळा असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, घरातील कचरा असेल, की त्यांचा तुम्ही वेगवेगळे त्यांना ट्रीटमेंट देऊन त्याचं कन्व्हर्जन फर्टिलायझर कंपोनेंट्स मध्ये करू शकता. म्हणजे यामध्ये 3 कंपोनेंट्स कसे सेपरेट करू शकता की जे रिसायकल करू शकता, की ज्याचं कन्व्हर्जन अदर रियुजेबल मटेरियल मध्ये करू शकता, आणि थर्ड मध्ये त्याच्यामध्ये एनर्जी तयार करण्यासाठी त्याचा यूज करू शकता. ओके, द नेक्स्ट वन, that is the solid waste is also a serious problem from the point of view of economic growth, then environmental degradation and health. पहा, सॉलिड वेस्ट आता आपण पाहिलं की हा खूप मोठा सिरियस वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे, कारण याच्यामुळे वेगवेगळे पोल्युशन्स होतात. बघ, याचा जो इफेक्ट आहे तर तो इकॉनॉमिक ग्रोथ वरती तर होतोच आहे, कारण खूप जास्त यामध्ये आपण पाहतो की जी काही एनर्जी आहे किंवा ज्याच्यावर जे इकॉनॉमी जे आहे, जो खर्च आहे, तर ते सॉलिड वेस्ट वरती जास्त जाते. त्याच्या सेपरेशन साठी असेल, त्याचं मॅनेजमेंट करणं असेल, यावरती. ऑल्सो इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ, इन्व्हायरमेंटचं तर त्याच्यावरती परिणाम होतोच आहे. बरोबर, कारण तो सॉलिड वेस्ट त्याला प्रॉपरली डिस्पोजल करणं, यावरती इन्व्हायरमेंट अफेक्ट होतोय. शिवाय याचा परिणाम आपल्या हेल्थ वरती सुद्धा होतो. म्हणजे तिथं आजूबाजूचा जो परिसर आहे, लोकवस्ती आहे, तिथं राहणाऱ्या लोकांवर त्याची दुर्गंधी असेल, त्याचं वेस्ट मॅनेजमेंट करताना जो काही हजार्डस मटेरियल बाहेर पडतंय, वॉटर पोल्युशन असेल, सॉइल असेल किंवा एअर पोल्युशन, या सगळ्यांना तिथल्या लोकांना त्याला फेस करावं लागतं. म्हणजेच हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होत असतो. ऑल्सो इट हॅज posed a serious threat to nature and human habitat because of the air, water and soil pollution. म्हणजे पहा, हेल्थ वरती त्याचा इफेक्ट होतोय. म्हणजेच काय होतं, तर सिरियस थ्रेट म्हणजे काय, याचा खूप सिरियस इफेक्ट हा आपल्या हेल्थ वरती, नेचर वरती आणि ह्युमन हॅबिटॅट म्हणजे आपल्या ज्या सवयी आहेत त्यावरती होतो. आणि जे हजार्डस गॅसेस आहेत ते एअर थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात, आणि यामुळेच एअर, वॉटर आणि सॉइल हे डिफरंट पोल्युशन यामुळे होत असतात. त्यानंतर नेक्स्ट वन पहा, गार्बेज प्रोडक्शन पर डे. थोडस एक्स्ट्रा नॉलेज याच्यामध्ये दिलेलं आहे. पहा की जे काही गार्बेज आहे म्हणजे सॉलिड वेस्ट आहे, तर ते पर डे मध्ये एक डिफरंट सिटीज मध्ये साधारण किती असू शकतं. तर पहा, सॉलिड वेस्ट जनरेटेड इन द मेन मेट्रो सिटीज ऑफ द स्टेट इज अप्रॉक्सिमेटली ऍज फॉलो. जे काही मेन मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, या सिटीज मध्ये त्याचे गार्बेज प्रोडक्शन आहे पर डे, हे साधारण किती असते. पहा, तर मुंबईमध्ये 5000 टन्स, देन इन पुणे 1700 टन्स, then in Nagpur 900 tons. On 26 July 2005, the serious flood calamities has arisen in Mumbai. Improper solid waste management has one of the main reason behind the calamity. म्हणजे पहा, 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये जो काही फ्लड म्हणजे पूर आला होता, तर यामुळे काय आहे की या पुरामागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथं असलेलं जे काही सॉलिड वेस्ट आहे, घन कचरा आहे, यामुळे तिथं पूर आला होता. कारण तिथले जे छोटे छोटे नाले आहेत किंवा तर ते नाले, त्यावरती हा कचरा साठल्यामुळं बऱ्यापैकी तिथं जे पुराची परिस्थिती आली होती, तर ती त्यांना उद्भवलेली होती. Thus we see that accumulation of solid waste can lead various calamities. आणि त्याच्यामुळेच जर हे सॉलिड वेस्ट हे अक्युमुलेट झालं किंवा एका ठिकाणी जर खूप जास्त प्रमाणावरती सॉलिड वेस्ट राहिलं, तर वेगवेगळ्या कॅलॅमिटीजला म्हणजे दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आता पहा, आणखी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मेक अ सर्वे ऑफ द बिल्डिंग्स ऑर एरिया वेअर यू लाईव्ह. जिथे तुम्ही राहता
त्याच्या आजूबाजूचा परिसर, तुमच्या बिल्डिंगचा परिसर जर तुम्ही सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल पहा. देन कॅटेगराइज द गार्बेज ऍज डिग्रेडेबल अँड नॉन डिग्रेडेबल वेस्ट. बघा, तुम्ही जिथं राहता, ज्या बिल्डिंग मध्ये राहता किंवा घरामध्ये राहता, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही सॉलिड वेस्ट आहे, या सॉलिड वेस्ट मधलं किती मटेरियल तुम्ही डिग्रेडेबल करू शकता किंवा त्याचं तुम्ही डिकम्पोजिशन करू शकता, आणि असे कोणते मटेरियल आहेत की जे डिकम्पोज होत नाहीत, असं तुम्ही सेपरेट करू शकता अप्रॉक्सिमेटली. देन हाऊ मच सॉलिड वेस्ट इज जनरेटेड इन अ वीक. एका दिवसात जर एवढं मटेरियल असेल की ज्यातलं आपण रियूज करू शकतो, आणि त्यातलं असंच काही मटेरियल आहे की जे आपण रियूज करू शकत नाही, तर त्या आठवड्यामध्ये साधारण किती वेस्ट बाहेर पडतं त्या बिल्डिंग मधून, त्या एरिया मधून. देन मेक अ लिस्ट ऑफ द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि मग एवढं सगळं असताना की जर आपण पाहतो सॉलिड वेस्ट मध्ये काही मटेरियल्स आपण रियूज करू शकतो किंवा त्याचं कुजवून त्याचं खत तयार करू शकतो किंवा अदर मटेरियल मध्ये त्याचा यूज करू शकतो. पण जे काही नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे, या नॉन डिग्रेडेबल मटेरियल मध्ये जर एका दिवसाला एवढी त्यांची अमाऊंट असेल, इथे दिले पहा की जे काही मोठ्या मोठ्या सिटीज आहेत की साधारण 5000 टन्स 900 टन्स इतका जास्त सॉलिड वेस्ट त्याच्यामधून बाहेर पडत असेल, तर एक वीक मध्ये किती आहे, आणि मग कोणते फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत की हा सॉलिड वेस्ट इन्क्रीज होत चालले. अशी छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकताय. ठीक आहे, तर इथपर्यंतचा जो भाग आहे तर तो आपला सॉलिड वेस्ट आणि त्याचं मॅनेजमेंट इथपर्यंतचा होता. आता यामध्ये आपण सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय पोल्युशन, व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिएटिंग पोल्युशन, देन solid waste management, definition of solid waste, and the garbage production in a per day and a simple activities. ओके, इथपर्यंत पार्ट झालेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला या पुढचा पार्ट पाहूयात. आपण आता थांबूयात. ठीक आहे, थँक्यू.